नमस्कार शिक्षणप्रेमी मित्रांनो, मी डॉक्टर रमेश चौधरी. शिक्षण सका या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत. एक नवीन शासन निर्णय आपल्यासाठी माहितीपर आपल्याला मी सादर करत आहे. शासन निर्णय आहे जिल्हा परिषदांच्या आस्थापनेवरील पायाभूत पदांची प्राथमिक संख्या निश्चित करण्याबाबत. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा 2 जानेवारी 2026चा शासन निर्णय आहे. महत्त्वपूर्ण शासन निर्णय आहे. राज्यातील जिल्हा परिषदांच्या आस्थापनेवरील शिक्षकीय पदांची जी प्राथमिक पदांची संख्या 2,38,288 इतकी निश्चित करण्यात आलेली आहे आणि हे निश्चित 2019च्या शासन निर्णयानुसार करण्यात आलं होतं. संदर्भ क्रमांक 4 म्हणजे शासन निर्णय 21/8/2025 अन्वये राज्यातील जिल्हा परिषदांतर्गत समूह साधन केंद्र म्हणजेच केंद्र पुनर्रचना करण्यात आलेली आहे आणि त्यानुसार राज्यात सद्यस्थितीत 4,860 समूह साधन केंद्र अस्तित्वात आहेत. संदर्भ क्रमांक 2मध्ये संच मान्यतेचे सुधारित निकष विहित करण्यात आले आहेत. सदर शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक 5.4 अन्वये केंद्र स्तरावर क्रीडा शिक्षक संवर्गातील प्रत्येकी 1 पद मंजूर करण्यात आले आहे. त्यामुळे केंद्रस्तरीय विशेष शिक्षक क्रीडा हा 4,860 पदांचा समावेश असलेला संवर्ग निर्माण करण्यात आलेला आहे. संदर्भ क्रमांक 3 जो 8/10/2024ला आहे की त्यात केंद्रस्तरीय विशेष शिक्षक म्हणजे दिव्यांग विद्यार्थी अध्यापनासाठी विशेष शिक्षक CWSNसाठी प्रत्येकी 1 पद केंद्राला मंजूर करण्यात आलेलं आहे. त्यामुळे क्रमांक 3 अन्वये शासन निर्णयानुसार केंद्रस्तरीय विशेष शिक्षक म्हणजे दिव्यांग विद्यार्थी अध्यापनासाठी त्या संवर्गातील प्रत्येकी 1 पद मंजूर करण्यात आले. त्यामुळे केंद्र स्तरावर विशेष शिक्षक दिव्यांग विद्यार्थी अध्यापन हा 4,860 पदांचा समावेश असलेला संवर्ग निर्माण झालेला आहे. म्हणजे प्रत्येक केंद्राला दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी 1 शिक्षकाचं पद मंजूर केलेलं आहे, ज्याला विशेष शिक्षक दिव्यांग विद्यार्थी अध्यापन म्हणून आपण ओळखतो. आणि 1 क्रीडा शिक्षकसुद्धा मंजूर करण्यात आलेला आहे संच मान्यतेच्या नवीन निकषानुसार. त्यामुळे या उपरोक्त 4,860 पदांचे 2 संवर्ग निर्माण झालेत आणि जिल्हा परिषदांच्या आस्थापनेवरील मंजूर असलेल्या पदांच्या पायाभूत पदांची मर्यादा कोणत्याही परिस्थितीत ओलांडता येत नाही. ही वस्तुस्थिती विचारात घेऊन सदर 2 संवर्ग निर्माण करण्यात आले आहेत. त्यामुळे या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या आस्थापनेवर पायाभूत पदांची उजळणी करून सदर पदे नव्याने निश्चित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार हा शासन निर्णय आहे की संदर्भ क्रमांक 1 ते 4 जे आहेत त्याच्यानुसार राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या आस्थापनेवरील शिक्षकीय संवर्गातील पायाभूत पदं म्हणजे प्राथमिक यांचा अद्ययावत तपशील परिशिष्टात सुद्धा जोडलेला आहे. त्यानुसार दर्शविण्यात आले आहेत आणि यामध्ये जिल्हानिहाय शिक्षकीय संवर्गातील मंजूर पायाभूत पदे आणि शिल्लक पायाभूत पदे यांचा तपशील दर्शवण्यात आला आहे. एखाद्या वर्षाच्या संच मान्यतेनुसार काही जिल्ह्यात उपलब्ध होणारी पदे ही मंजूर पदापेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत इतर जिल्ह्यातील पदे तात्पुरत्या स्वरूपात समायोजित करण्याचा अधिकार आयुक्त शिक्षण यांना असेल. तथापि संपूर्ण राज्यासाठी मंजूर असलेल्या एकूण पायाभूत संख्येच्या मर्यादेतच असे तात्पुरते पदांचे समायोजन करता येईल असे महत्त्वपूर्ण याच्यात नमूद करण्यात आलेलं आहे. संच मान्यतेसाठी उपरोक्त परिशिष्ट अ मधील तपशील विचारात घेऊन कार्यवाही करण्यासंदर्भात यात माहिती देण्यात आलेली आहे. आणि एक महत्त्वपूर्ण गोष्ट अशी की केंद्रस्तरीय विशेष शिक्षक क्रीडा आणि केंद्रस्तरीय विशेष शिक्षक दिव्यांग विद्यार्थी अध्यापन या दोन्ही संवर्गाची बिंदू नामावली नोंदवी जिल्हा परिषदावर स्वतंत्रपणे जतन करणे आवश्यक राहील. हे सुद्धा म्हटलेलं आहे की याच्यात आपल्याला रोस्टरसुद्धा आपल्याला करावं लागणार आहे. आणि याच्यात परिशिष्टात जे दिलेले आहेत ते आपण जर पाहिलं तर प्रातिनिधिक स्वरूपात जिल्हानिहाय मंजूर पायाभूत पदे शासन निर्णय 21/8/2025 नुसार समूह साधन केंद्रांची संख्या, केंद्रस्तरीय विशेष शिक्षकांची संख्या आणि केंद्रस्तरीय विशेष क्रीडा शिक्षकांची संख्या, केंद्रस्तरीय दोन्ही संवर्गाचे एकूण आणि शिल्लक एकूण पायाभूत पदे हे प्रत्येक जिल्ह्याचे दाखवण्यात आलेले आहेत. आपण जर पाहिलं प्रत्येक जिल्ह्याची या ठिकाणी टक्केवारी दिलेली आहे, संख्यात्मक माहिती दिलेली आहे. एकूण 2,36,288 पदांमध्ये 4,860 हे केंद्र मंजूर करण्यात आलेले आहेत समूह साधन केंद्र आणि 4,860 क्रीडा आणि विशेष शिक्षक म्हणून 9,720 असे शिक्षक मंजूर करण्यात आलेले आहेत. म्हणजेच 2,26,568 शिक्षक हे याच्यामध्ये पायाभूत पदे म्हणून आता सध्या शिल्लक आपल्याला दिसत आहेत. अशा प्रकारे हे संपूर्ण माहिती आपल्याला या शासन निर्णयाच्या माध्यमातून प्राप्त झालेली आहे. आपण या निश्चितपणे या माहितीच्या आधारे आपण पुढील कार्यवाही होईल त्यासाठी आपल्याला तयार व्हायचं आहे. आपल्याला नवीन माहिती असावी म्हणून आपल्याला
हा व्हिडिओ देण्यात आलेला आहे. आणि विशेष चांगली गोष्ट म्हणजे दिव्यांग विद्यार्थी आणि क्रीडा शिक्षक असे दोन्ही प्रकारच्या शिक्षकांची पदे आता शासन निर्णयात नमूद केल्यामुळे ते नियमित स्वरूपातले शिक्षक आपल्या शालेय शिक्षण व्यवस्थेमध्ये मिळणार आहेत. त्यामुळे आपल्याला एक सकारात्मक बाब आहे. आपल्या सर्वांनी आतापर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर लाईक करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.